विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणती एक्झाम क्रॅक करायची आहे का? कोणतेही एक्झाम क्रॅक करण्यासाठी जे टॉपर लोक राहतात त्यांची बेस्ट स्ट्रॅटर्जी काय असते ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर ते काय करतात तर पीवायक्यू क्वेश्चन सोडवतात. मग मीही तुमच्यासाठी पीवायक्यू क्वेश्चनचे काही सिरीज आणलेली आहे. म्हणजेच आज आपण पीवायक्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत. इंग्रजी ग्रामर या विषयाचे 1000 प्रश्नांची आपण सिरीज घेऊन आलेलो आहोत. आजचा आपला 10वा भाग असेल. 10 भाग आपण आजचे कंप्लीट करणार आहोत. यापूर्वी आपण 9 भाग युट्यूबवर अपलोड केलेले आहे. ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार मी तुम्हाला संपूर्ण इंग्रजी ग्रामरचे पीवायक्यू क्वेश्चन पाहणार आहोत. कोणतीही एक्झाम असेल तरीही इंग्रजी ग्रामर बदलत नाही. तर सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, स्कॉलरशिपची एक्झाम असेल किंवा मग कोणतीही एक्झाम असेल त्यासाठी तुम्हाला इंग्रजी विषय खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग संपूर्ण व्हिडिओ बघा आणि पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. तर या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करा. काय म्हटलेलं आहे? सिलेक्ट द सिनोनिम ऑफ द वर्ड फिबल. ओके, फिबलचा आपल्याला सिनोनिम म्हणजेच समानार्थी शब्द पाहायचा आहे. या समानार्थी शब्दाचं उत्तर कोणाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ऑप्शन क्रमांक आहे सर्व, ऑप्शन क्रमांक बी वीक, ऑप्शन क्रमांक सी डल, ऑप्शन क्रमांक डी एक्साइट. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला वोकॅब्युलरी चांगली आली पाहिजे आणि वोकॅब्युलरी पाठ कशी करतात तेही तुम्हाला समजलं पाहिजे. बघा, वोकॅब्युलरी पाठ करण्यासाठी तुम्हाला 2 सेशन पाडायचे आहे. एक आहे अँटोनिम, एक आहे सिनोनिम. मी फिबल हा वर्ड जर इथे लिहिला, फिबल, ओके, फिबलचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. ज्याला आपण काय म्हणतो तर ज्याला आपण म्हणतो कमजोर, किंवा मग एखादा व्यक्ती कसा राहतो कमजोर, किंवा तो एकदम कमजोरच्या श्रेणीमध्ये ठेवू आपण त्याला. जसं की आपण त्याला म्हणतो की जरासा वीक आहे आपण, है की नाही, वीक. मग या प्रश्नाचं उत्तर कसे असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीक. ओके, आता हे आपण फिबलचे वर्ड्स लिहून घ्यायचे. फिबलचा दुसरा वर्ड जे आहे फ्रेल, आपण त्याला म्हणतो फ्रेल. ओके, त्याच्यानंतर फ्रेजाईल हा शब्द आपण कमजोरच्या श्रेणीमध्ये ठेवू शकतो, फ्रेल ठेवू शकतो. त्यानंतर वीक, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, जे पेपरमध्ये आपल्याला विचारलेला आहे प्रश्न त्याचं उत्तर आहे वीक. ओके, वीक म्हणजे कमजोर. एखादा व्यक्ती कमजोर असू शकते. वाढत्या वयामानानं हाडं ठिसूळ होतात. मग फ्रेलचा अर्थ काय होते तर एखादी गोष्ट ठिसूळ होणे. फ्रेजाईलचा अर्थ बी ठिसूळ होणे म्हणजेच कमजोर होणे. वीक म्हणजे कमजोर. ओके, आता हे कमजोरचे श्रेणीमधले काय आहे तर सिनोनिम्स आहे. मग दुसरीकडे तुम्हाला लिहून घ्यावं लागते अँटोनिम्स. मग या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन कव्हर करू शकता. मग एक गोष्ट आपल्यासाठी फिबल आहे म्हणजेच कमजोर आहे, तर दुसरी कशी असेल? पॉवरफुल असेल. कशी असेल? पॉवरफुल, आहे की नाही, पॉवरफुल. रोबस्ट आपण त्याला म्हणतो, रोबस्ट. पॉवरफुल. मस्क्युलर, एखादी गोष्ट मस्क्युलर. आता बघा, एखादा हडकुळा व्यक्ती असेल आणि एखादा मस्क्युलर व्यक्ती असेल तर तुम्ही कोणाला स्ट्रॉंग सांगसाल? म्हणजे याचा शब्द समानार्थी होईल, म्हणजे याचा फिबलचा विरुद्धार्थी होईल काय तर स्ट्रॉंग. ओके, स्ट्रॉंग. पॉवरफुल, मस्क्युलर, रोबस्ट, अशा पद्धतीने हे याचे शब्द आहेत. तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द लिहून घ्यायचे आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची आहे. पहिला प्रश्न आपण सोडवलेला, समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. चूज द करेक्ट वर्ड मिनिंग अंडरलाईन द इडियम्स. आता बघा, या इडियमसाठी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर याच्यासाठी आपल्याला करेक्ट कोणतं येते तर ते चूज करायचं आहे. टू गेट कोल्ड फीट. ओके, टू गेट कोल्ड फीट. आता इथं ऑप्शन दिलेले, ऑप्शन क्रमांक आहे टू बी अफ्रेड, ऑप्शन क्रमांक बी टू बी इन ट्रबल, ऑप्शन क्रमांक सी टू फॉल सिक, ऑप्शन क्रमांक डी टू रन फॉर अ लाईफ. आता इडियम फ्रेजेसवरही तुम्हाला प्रश्न पाहायला मिळालेले आहेत. इडियम फ्रेजेस बी तुम्हाला पाठ करायचे आहे. मग सर्वात महत्वाची गोष्ट, याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. टू गेट कोल्ड फीट म्हणजे काय तर याचा अर्थ होते एखाद्या गोष्टीला घाबरणे. एखाद्या गोष्टीला घाबरणे. आणि घाबरण्यासाठी आपण काय वापरत असतो? अफ्रेड हा शब्द वापरतो. मग या प्रश्नाचं उत्तर असेल
टू बी अफ्रेड अशा पद्धतीने आपण पहिल्याच प्रश्नाचं उत्तर सोडवलेलं होतं. आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक आहे टू बी अफ्रेड, म्हणजे एखाद्या गोष्टीला घाबरणे. समजलं? समोरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आता तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय करायचं आहे. सप्लाय द मोस्ट सुटेबल टेन्स. आता इथं आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, ही रिकामी जागा आउट 5 मिनिट्स ॲगो. आता इथं गो या शब्दासाठी म्हणजे या क्रियापदासाठी आपल्याला कोणती क्रियापद इथं वापरावी लागेल? मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं चेक करा. इथं ॲगो हा शब्द दिला. ॲगो मध्ये बघा कधी वापरतो आपण ॲगो, तर हे आपण वापरतो सिंपल पास्ट टेन्स मध्ये. सिंपल पास्ट टेन्स. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण काय वापरत असतो, तर एखादी गोष्ट नुकतीच घडलेली आहे, काही मिनिटापूर्वी घडली असेल तर ती सिंपल पास्ट टेन्स मध्ये जाते. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण काय वापरतो, इथं गॉन वापरत नाही, वेंट वापरतो. काय वापरतो आपण? वेंट वापरतो. म्हणून इथं काय येईल या प्रश्नाचं उत्तर, ही वेंट आउट 5 मिनिट्स ॲगो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवू शकतो. समजलं? बघा चौथा प्रश्न काय दिलेला आहे, तर चूज द प्लुरल फॉर्म ऑफ. आता इथं आपल्याला कंपाऊंड नाव दिलेलं आहे, पासर बाय. ओके, तर इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर या ऑप्शन मध्ये आपल्याला शोधायचं आहे काय आहे उत्तर. तर हे कंपाऊंड नाऊन आहे. कंपाऊंड नाऊन जसं की आता जर मी म्हटलं ब्रदर्स इन लॉ. ओके, आता मी इथं हे कंपाऊंड नाऊन दिलं. आता मला याला अनेक वचन करायचं आहे, तर मी याच्या मुख्य शब्दाला लावणार. काय लावणार? मुख्य शब्द कोणता आहे? ब्रदर. मुख्य शब्द ब्रदर आहे, तर मी याला अनेक वचन करायचं असेल तर मी याला यस लावणार. ब्रदर्स, याला काय करणार? ब्रदर्स इन लॉ. मग या पद्धतीने आपल्याला पासर्स पाहिजे. काय पाहिजे? पासर्स बाय पाहिजे. काय पाहिजे? पासर्स बाय. तर मग बघा इथं पासरला नाही लागलेलं आहे, म्हणजे हे चुकलं. ओके, त्यानंतर इथं लागलेलं आहे परंतु इथं बाईज नाही पाहिजे, हेही चुकलेलं आहे. इथं बघा इथं दोन्हीकडे यस लागलं परंतु इथं बायला पण यस नाही पाहिजे. मग ऑप्शन क्रमांक 3 ला बघा पासर्स बाय, मेन शब्दालाच आपल्याला यस लावावं लागतं, याला लावायचं नाही आहे. ओके, अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. समोरचा प्रश्न 5व्या क्रमांकाचा तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे, लव, करेज अँड चाइल्डहुड आर एक्झाम्पल ऑफ. आता हे कोणते एक्झाम्पल आहे, तर प्रॉपर नाउन आहे का, अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे का, रिलेटिव्ह नाउन आहेत का, काउंटेबल नाउन आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, जे शब्द आपण डोळ्याने म्हणजे जे एखादी गोष्ट आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ इमॅजिन करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला म्हणतो अब्स्ट्रॅक्ट नाउन. याला म्हणतो आपण भाववाचक नाम. मराठीत काय म्हणतो? भाववाचक नाम. आता जनरल गोष्ट आहे, इथं लव हा शब्द दिला. लव हा शब्द दिला तर आपण याला पाहू शकतो का? नाही, डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ काय करू शकतो? इमॅजिन करू शकतो. म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, तर हे भाववाचक नाम आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, भाववाचक नाम. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वन विभागाची ऍड येणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना वनरक्षक व वनसेवक पदाची तयारी करायची असेल अशा विद्यार्थ्यांकरिता खूप महत्वपूर्ण बॅच घेऊन आलो, लेखी प्लस फिजिकलची बॅच. आता लेखी प्लस फिजिकलची बॅच आहे आणि तुम्हाला याची तयारी करायची असेल तर अत्यंत कमी फी मध्ये म्हणजेच फक्त 4,999 रुपयामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी या बॅच मध्ये मिळणार आहे. जसं की तुम्हाला संपूर्ण विषय मिळणार, जसं की अंकगणित आणि बुद्धिमत्ता, ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार मी तुम्हाला शिकवणार आहोत. त्यानंतर मराठी व्याकरण व शब्दसंग्रह आपण ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार शिकणार आहोत. सोबतच ऑफलाईन बॅच असल्यामुळे तुम्हाला जीकेचेही लेक्चर करता येईल आणि चालू घडामोडीचे लेक्चर तुम्हाला करण्यासाठी मिळणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, एवढ्या कमी फीज मध्ये बॅच अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामध्येही बरेचसे बॅचचे वैशिष्ट्य आहे. काय आहे तर बघा, बॅचचे वैशिष्ट्य आहे, परीक्षा पॅटर्न नुसार शिक्षण पद्धत असेल तुमची, जसा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने शिकवण्यात येईल. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर करायला मिळतील. दर आठवड्याला सराव पेपर घेण्यात येईल. डेली डाऊट सेशन असेल, कोणत्याही विद्यार्थ्याला जर कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर ते शेअर करू शकते. त्यानंतर तुम्हाला नोट्स आणि पीडीएफ मिळतील. ओके, आणि जर तुम्हाला या क्वेश्चनची पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही आमची ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ऍप्लिकेशन मध्ये आम्ही तुम्हाला या क्वेश्चनची पीडीएफ देणार आहोत, किंवा मग तुम्ही टेलिग्रामलाही जॉईन होऊ शकता. या
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ऍप्लिकेशनची लिंक आहे, तिथून तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. त्वरित प्रवेश घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर या बॅचची फीस वाढणार आहे. 10,000 प्लस फी आहे. मग ऑफरमध्ये तुम्हाला ही बॅच मिळत आहे, तर लवकरात लवकर तुम्ही या नंबरवर संपर्क साधा. 90 11 37 38 82. 100% तुम्हाला सांगतो की 6 महिने व्हॅलिडिटी असेल तर 6 महिन्यात तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम तर कव्हर करण्यातच येईल, परंतु तुम्हाला लागेल अशा पद्धतीची खात्री आम्ही तुम्हाला देणार आहोत. बघा 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे? ऍड क्वेश्चन टॅग, वी नीडंट कम अर्ली. आता आपल्याला क्वेश्चन टॅग इथं ऍड करायचा आहे. काय प्रश्न विचारलेला आहे बघा, वी नीडंट कम अर्ली. तर आपण क्वेश्चन टॅग मध्ये काय लिहित असतो? पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करतो. मग इथं नीडंट निगेटिव्ह वाक्य आहे, तर आपल्याला काय पाहिजे? तर नीड हा काय आहे? तर याला आपण म्हणतो ऑक्झिलरी वर्ब. आता नीड हा ऑक्झिलरी वर्ब असल्यामुळं इथं नीडंट असेल तर आपल्याला नीड वीच पाहिजे, नीड वी क्वेश्चन मार्क. मग इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं असेल? ऑप्शन क्रमांक बी, नीड वी. ओके, वी नीडंट कम अर्ली, नीड वी. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडू शकतो. त्यानंतर बघा 7वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे? चूज द वर्ड विच इज नियरेस्ट मिनिंग टू द कीवर्ड. पहा, नॉस्टॅल्जिक म्हटलेलं आहे याला. तर इंडोलेंट, त्याच्यानंतर डिसीज्ड, त्याच्यानंतर होमसिक आणि त्याच्यानंतर इथं सोथिंग. काय ते सोथिंग. ओके, आता सोथिंग असेल किंवा इथं शब्द थोडासा चुकल्यासारखं वाटते. चला, काय हरकत नाही, पेपरमध्ये आलेला आहे. तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. काय म्हटलेला आहे? याचा अर्थ होते एखाद्या म्हणजे घरची आठवण येणे. सरळ सरळ काय होते? घरची आठवण येणे. ओके, घरची आठवण येणे. मग याच्यामध्ये घरची आठवण येणे म्हणजे काय? तर होमसिक होते. काय होते? होमसिक म्हणजे काय? घरची आठवण येणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन प्रश्न मी तुमच्यासाठी इथं घेऊन येत असतो. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. इथं आपल्याला प्रिपोजिशन वापरायचं आहे. गिव्ह अन एक्झाम्पल पर्टिनेंट, रिकामी जागा, द केस. ओके, आता पर्टिनेंट विथ येते, पर्टिनेंट बाय येते, पर्टिनेंट टू येते किंवा पर्टिनेंट फॉर येते. पर्टिनेंटचा अर्थ होते रेलेव्हंट, उपयुक्त, उपयुक्त किंवा संबंधित आपण म्हणतो. मग एखादी गोष्ट शी संबंधित असते. ओके, तर आपण इथं फिक्स प्रिपोजिशन वापरायला पाहिजे. आता इथं बरेचसे जण फॉर वापरतात, पर्टिनेंट फॉर. त्याला माहित राहते की साठी उपयुक्त, साठी आपण फॉर वापरत असतो, परंतु इथं आपण ते वापरणार नाही. पर्टिनेंट सोबत आपण फिक्स प्रिपोजिशन वापरत असतो. ओके, प्रिपोजिशनचे आपले ऑलरेडी लेक्चर अपलोडेड आहे. मग फिक्स प्रिपोजिशन कोणते आहेत, त्यानंतर कोणत्या वर्ब सोबत कोणते क्रियापद आपल्याला म्हणजे आपल्याला प्रिपोजिशन वापरायचे आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. पर्टिनेंट सोबत नेहमी आपण टू वापरतो. मग डोळे मिटून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी द्यायचं आहे. ओके, पर्टिनेंट सोबत आपण काय वापरतो? टू वापरतो. हे फिक्स प्रिपोजिशनचं उदाहरण होतं. ओके, चला समोरचा 9वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे बघा, ऍडवर्ब्स कॅन मॉडिफाय. आता ही एक व्याख्या दिलेली आहे. मग ऍडवर्ब कोणाला मॉडिफाय करते, कोणाबद्दल विशेष माहिती सांगते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऍडवर्ब जे आहे एक तर वर्ब बद्दल, क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगेल किंवा ऍडजेक्टिव्ह बद्दल, ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगेल. मग हे वर्ब किंवा क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगणे त्याला काय म्हणतो आपण? ऍडवर्ब म्हणत असतो. मग जनरल एक वाक्य मी तुम्हाला देतो की बघा, जर म्हणलं शी डान्स, शी ब्युटिफुली डान्स, असं करा, शी ब्युटिफुली डान्स. ती छान नाचली. आता नाचली हे एक वर्ब आहे. ती छान नाचली. मग मला एक सांगा, कशी नाचली? क्रिया कशी होत आहे? ब्युटिफुली होत आहे. ब्युटिफुली होत आहे, तर हे काय झालं? ऍडवर्ब झालं. समजलं? अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. समजलं? त्यानंतर बघा 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे, वन पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स कंटेन्स ॲज एरर, मार्क दॅट ॲज युअर आन्सर.
बघा याच्यामध्ये एरर आपल्याला फाइंड करायचा आहे, सिंपल गोष्ट. तर ही सेड टू देम टू बी क्वाईट, ओके, अँड लिसनिंग टू हिज वर्ड. आता इथं बघा, इथं समजून घ्या, हे वाक्य जे आहे हे वाक्य कशाचं आहे, तर डायरेक्ट इनडायरेक्टचं वाक्य. आणि डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये आपण काय करत असतो, सेड टू, सेड सोबत काय वापरत असतो, सेड टू वापरत असतो. ओके, सेड टू देम असं पाहिजे, देम, सेड टू देम पाहिजे. ओके, चला सेड टू देम पाहिजे. तर इथं सेड टू देम आपल्याला ऑप्शन मध्ये चेक करायचं कुठं आहे, सेड टू देम पहिलंच ऑप्शन दिसायला लागलं, ही सेड देम नाही पाहिजेत. मग हे सेड देम मध्ये इथं आपल्याला चुकी ओळखायची आहे, बरोबर आहे ना. सेड टू देम पाहिजे, सेड देम हे चुकलेलं आहे, म्हणजे एवढ्या पार्ट मध्ये गलत आहे. ओके, या पार्ट मध्ये गलत आहे, पहिलेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता क्विट, क्वाईट म्हटलेला, क्वाईट लिसन. ओके, चला व्हेरी गुड. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवलेला आहे. समोरचा प्रश्न बघा, 11वा प्रश्न काय म्हटलेला आहे, चूज द राईट अल्टरनेटिव्ह विच गिव्स यू अ मस्क्युलाइन अँड फेमिनाइन. बघा, जेंडर ऑफ द वर्ड. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला राईट फेमिनाइन ओळखायचं आहे. फेमिनाइन म्हणजे काय, स्त्रीलिंगी शब्द. मग ऍडमिनिस्ट्रेटरचा स्त्रीलिंगी शब्द काय होते, ज्या वेळेस बी ओ आर आलं शेवटी, शब्दाच्या शेवटी ओ आर आलं, तर एक तर त्याला काय लागेल, त्याला लागेल RESS. ओके, RESS. ओके, किंवा मग आता ट्रेस असेल तर ट्रिक्स होईल. ओके, आता इथं ट्रेस आहे इथं, एक मिनिट, ट्रेस असेल तर काय होईल, ट्रिक्स होईल, ट्रिक्स अशा पद्धतीने होईल. पण लक्षात घ्या, इथं ऍडमिनिस्ट्रेटर आहे, तर इथं आपल्याला ट्रिक्स दिलेलं नाही आहे, तर ट्रिक्स बी होऊ शकते. हे पण नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक तर RESS लागेल, RESS, OR असेल तर RESS, किंवा ट्रेस असा शब्द आला तर ट्रिक्स असा शब्द होत असतो. पहिला प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए. 12वा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. या प्रश्नाला कसं सोडवणार आहोत, सिलेक्ट द वर्ड विच इज करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड वेस्टीज. वेस्टीज त्याला आपण म्हणतो. आता वेस्टीज म्हणजे काय, तर बघा वेस्टीजचा अर्थ होते, इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे का, स्ट्रेस, त्याच्यानंतर बोन, त्याच्यानंतर डिस्ट्रक्टिव्ह, त्याच्यानंतर सबस्टिट्यूट. ओके, स्ट्रेस, वेस्टीजचा अर्थ त्याला आपण काय म्हणणार, घाणेरडा. ओके, त्याला काय म्हणणार, वेस्टीजचा अर्थ घाणेरडा होते. मग इथं जे आपल्याला सिनोनिम विचारलेला आहे, तर त्याचा अर्थ काय होईल, त्याचा अर्थ होते ट्रेस होते. ओके, ट्रेस समजलं. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, याचा अर्थ ट्रेसच होते. बघा, त्याच्यानंतर 13वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलं, चूज द करेक्ट फ्रेज ऑफ द कम्प्लीट सेंटेन्स. चूज द करेक्ट फ्रेज ऑफ द कम्प्लीट सेंटेन्स अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सिन्स द डेडलाईन हॅज बीन एक्सटेंडेड टू नेक्स्ट वीक यू शुड, रिकामी जागा. आता इथं आपल्याला कोणती फ्रेज वापरायची आहे त्या रिकाम्या जागेत, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सिन्स द डेडलाईन हॅज बीन एक्सटेंडेड टू नेक्स्ट वीक. म्हणजे बघा, एखाद्या गोष्टीची अवधी वाढवण्यात आलेली आहे, तर तुला हे काम करणं आवश्यक आहे, कर्तव्य आहे, करायलाच पाहिजे. अशा पद्धतीने जर समजा एक्झाम फॉर्म निघलेला आहे, तर तुम्ही फॉर्म नाही भरला असेल, तर तुम्ही ते जर डेट वाढून दिली तर तुम्ही ते फॉर्म भरायलाच पाहिजे. अशा पद्धतीने हे येते. मग बघा, आपल्याला काय द्यायची आहे, प्रायोरिटी द्यायची आहे. तर मग बघा, इथं आपल्याला वर्ब वापरायचीच आहे. मग प्रायोरिटीज दिस वर्क हे येणार नाही. ओके, कारण याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागेल ना काही ना काही. मग प्रायोरिटी दिस वर्ड तर येतच नाही. ओके, मग गिव्ह प्रायोरिटी टू धिस वर्क अशा पद्धतीने ही फ्रेज वापरल्या जाते. तिथं गिव्ह प्रायोरिटी म्हणजे त्या एखाद्या गोष्टीला तुम्हाला प्रायोरिटी द्यायलाच पाहिजे. मग गिव्ह म्हणजे काय, देणे. अशा पद्धतीने ही फ्रेज येईल. समजलं. त्याच्यानंतर 14वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे, चूज द करेक्ट आर्टिकल. प्लीज गिव्ह मी, रिकामी जागा.
₹1 कॉइन, मला 1 रुपयाचा कॉइन पाहिजे. मग आपल्याला इथं बघा, इथं काय वापरायचं आहे, व पासून उच्चार व्हावा लागला, हे व्यंजन आहे. ओके, व्यंजन असल्यामुळे इथं आपण काय वापरणार, ए वापरणार. ₹1 कॉइन. अशा पद्धतीने 14वा प्रश्न सोडवला. आजच्या व्हिडिओमधील आपण आता शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा काय म्हटलेला आहे, 15वा प्रश्न. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. लाईफ इज अ ड्रीम. लाईफ इज अ ड्रीम, जीवन हेच स्वप्न आहे, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. मग याला म्हणतो आपण सिमिल, किंवा मग ॲपॉस्ट्रॉफ, किंवा मग हायपरबोल, किंवा मग मेटाफर. आता सिमिल मध्ये काय येते, तर सिमिल मध्ये येते ॲज किंवा सो ॲज, अशा पद्धतीचा शब्द येतात. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार आपण त्याला म्हणतो. ओके, हायपरबोल मध्ये एखादी गोष्ट वाढवून सांगणे, हायपरबोल आपण त्याला म्हणतो, म्हणजे अतिशयोक्ती म्हणतो. शी वेप्ट ॲज ओशियन, ती समुद्राप्रमाणे रडली, आहे की नाही. चला, त्याच्यानंतर बघा मेटाफर म्हणजे काय, इथं उपमेय हेच उपमान आहे हे दर्शवले जाते. अशा पद्धतीने मेटाफर म्हणजे काय, रूपक अलंकार आपण त्याला म्हणतो. मग मेटाफर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. इज आल्यामुळं मेटाफरच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न पाहिले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन प्रश्नासाठी तुम्ही हे मित्र परिवाराला लिंक शेअर करत चला. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.